दीप एंटरप्राइजेस। इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात। वॉशिंग मशीन सॅमसंग, LG, गोदरेज, व्हर्लपूल, IFB, पॅनासॉनिक यांसारख्या टॉप ब्रँड्सच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज। कुकटॉप, प्रेस्टीज, यूकुक, पिजन आणि जुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे 2 बर्नर, 3 बर्नर स्टायलिश मॉडेल्स। मायक्रोवेव्ह ओव्हन, होम थिएटर, मिक्सर, फॅन, कूलर, ॲक्वागार्ड वॉटर प्युरिफायर, इस्त्री आणि गीझर, सर्व काही एकाच छताखाली। रेफ्रिजरेटर सॅमसंग, LG, हायर, व्हर्लपूल, गोदरेज, सिंगल डोअर असो वा डबल डोअर, आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय। LED TV, सॅमसंग, LG, हायर, क्लॅरियॉन, हायसेन्स आणि बरेच नामांकित ब्रँड्स। घरच्या प्रत्येक कोपऱ्यात सिनेमॅटिक अनुभव। AC, एअर कंडिशनर, सॅमसंग, LG, गोदरेज, लॉयड, व्हर्लपूल, हायर, ह्युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स। LG, हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँड्सच्या LED TV आता सर्वात कमी किमतीत। आणि आता खास आपल्यासाठी GSTवर 25 ते 50% घसघशीत सूट प्रत्येक AC आणि LED वर। मग अशीर कशाला? आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस। संपर्क 8793729111। लक्षात ठेवा, योग्य ब्रँड, योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये। नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। शासकीय योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील उद्योजकांचा उत्कर्ष साधणार नामदार योगेशदादा कदम। महामार्गाचं काम लवकरच लागणार मार्गी। आंतर जिल्हास्तरीय 9व्या कराटे चॅम्पियनशिप मध्ये दिव्यातील मुलांचा डंका। RPI पक्षाचा 68वा वर्धापन दिन 3 नोव्हेंबर रोजी। नांदगाव येथे भरवस्तीत बिबट्याचा वावर। सविस्तर वृत्त। सहकार महर्षी स्वर्गीय SM कदम यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त युवा फाउंडेशन आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ मुंबई यांच्या सहकार्यानं दापोली, मंडणगड, खेड तालुक्यातील व्यावसायिकांकरता राजश्री शाहू महाराज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, दादर येथे भव्य विक्री आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनाचं उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला व्यवसायाकडे वळण्याचं आवाहन केलं आणि त्याची दखल घेत मंडणगड, खेड आणि दापोलीमधील उद्योजकांसाठी हे विक्री प्रदर्शनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलंय। आपल्या भागातील स्वतः घडवलेल्या वस्तू यामध्ये विक्रीसाठी मांडण्यात आल्यात याचा अभिमान वाटतो। या माध्यमातून व्यवसायाला चालना देण्यासाठी शासकीय योजनांच्या माध्यमातून मतदारसंघातील उद्योजकांचा उत्कर्ष साधणार असल्याची ग्वाही योगेशदादा कदम यांनी दिली। महिला भगिनींनी उत्पादन केलेल्या वस्तू विक्रीचं प्रमाण लक्षणीय होतं, त्यानिमित्त त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला। या विक्री प्रदर्शनाला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर कदम, प्रमुख मार्गदर्शक प्रकाश पाटणे, उपाध्यक्ष संजय कदम, मनीषाताई कदम, उपाध्यक्ष रणजित जाधव, सचिव देवेंद्र घाडगे, खजिनदार शेखर घाट, मतदारसंघातील उद्योजक, नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे। या महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे। प्रसिद्ध महामार्गाच्या सुधारणांमुळे दोन्ही शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांचा प्रवासाचा अनुभव बदलून जाईल। हा महामार्ग मार्च 2026 पर्यंत परिपूर्ण कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे। मुंबई गोवा महामार्ग हा पनवेल ते सिंधुदुर्ग असा 466 किलोमीटर लांबीचा 4 पदरी महामार्ग आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधून जाणारा हा महामार्ग सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या अपग्रेडेशन मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा नवीन महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासाचा वेळ खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल। सध्या मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी 12 ते 13 तासांचा कालावधी लागतो। हा प्रवासाचा वेळ 6 तासांपर्यंत कमी होईल, म्हणजे तुम्ही मुंबईवरून गोव्याला फक्त 6 तासात पोहोचू शकाल। मुंबई गोवा महामार्गावर वाहन टोल वसुलीसाठी आता अत्याधुनिक प्रणाली लागू केली जाईल।
ज्यामध्ये सॅटेलाइट ट्रेकिंग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल। त्यामुळे आपोआप टोल कापला जाईल, ज्यामुळे प्रवासादरम्यान वाहनांना कुठल्याही टोल नाक्यावर थांबण्याची गरज नाही। महामार्ग कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई ते गोवा प्रवासात वेळ आणि इंधन दोन्हीची देखील बचत होणार आहे। या महामार्गामुळे कोकणातील पर्यटन आणि व्यवसायाला गती मिळेल। श्रीराम सेताकेन कराटे द आणि कुबुडो असोसिएशन ठाणे यांच्या एकूण 39 विद्यार्थ्यांनी सांताक्रूज पश्चिमेतील इंडियन एअरलाइन्स आयडियल स्कूलमध्ये झालेल्या नव्या आंतरजिल्हास्तरीय टेम्पो चॅम्पियनशिपमध्ये एकूण 60 पदके जिंकून दिवा शहराचं नाव उंचावलंय। KEMPO महाराष्ट्राचे सहसचिव शिहान ऋषिकेश श्रीराम भागवत यांनी सर्व विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या कठोर परिश्रमाचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक केलं। सर्व पदक विजेत्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या। तसेच त्यांनी सर्व विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी आणि या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महत्त्वपूर्ण योगदान याबद्दल आभार मानले। RPI आठवले गट यांचा 68वा वर्धापन दिन येत्या 3 नोव्हेंबर 2025 रोजी चांदे क्रीडांगणावर साजरा करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर रोजी होणार होता, मात्र राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी, पूरसदृश्य परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आली। देशभरातून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आदरणीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन साजरा होणार असून हा कार्यक्रम भव्य आणि ऐतिहासिक ठरणार आहे। या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधवांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। 3 ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने पक्षाचा वर्धापन दिन होता, परंतु महाराष्ट्रामध्ये जे पावसाने सगळं तांडव माजलं, सगळीकडे शेतकरी हवालदिल झाले, सगळीकडे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली। पण या सर्व कारणास्तव 3 ऑक्टोबरचा कार्यक्रम वर्धापन दिनाचा आम्ही आदरणीय साहेबांनी तारीख बदलली आणि आता 3 नोव्हेंबरला तो कार्यक्रम होत आहे। या बाजूलाच आपल्या चांदी क्रीडांगणावरती हा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम पक्षाचा वर्धापन दिन खूप मोठ्या ताकदीने या ठिकाणी साजरा होणार आहे। बहुसंख्य हजारो कार्यकर्ते या ठिकाणी देशभरातून येणार आहेत आणि आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा वर्धापन दिन खूप ताकदीने या ठिकाणी साजरा होईल। खेड तालुक्यातील नांदगाव येथे भर वस्तीत बिबट्या फिरत असल्याचं आढळलं। त्याचप्रमाणे सवणस येथे बस स्टॉपवर पट्टेदारी वाघ पाहिल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। वन्य पशूंच्या संचारानं नागरिकांना धोका असून त्यांचं घराबाहेर पडणं अशक्य झालंय। तरी वन विभाग आणि संबंधित विभागानं याची दखल घ्यावी अशी विनंती जनतेतून करण्यात येते। लायन्स क्लब ऑफ खेड सिटी करत असलेल्या सामाजिक उपक्रमातून प्रेरित होऊन लायन्स क्लबच्या चालू असलेल्या सेवाभावी सप्ताहानिमित्त माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील अग्रगण्य अल्ट्राटेक सिमेंटचे अधिकारी दीपक शेठ भोसले यांच्या मार्फत लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जामगे येथील मातोश्री वृद्धाश्रम येथील वृद्धांना स्नेहभोजन आणि खाऊचं वाटप करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, अल्ट्राटेकचे ऑफिसर दीपक शेठ भोसले आदी उपस्थित होते। श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यासह आपल्या महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांनी ब्लू फ्लॅग पायलट हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवलाय। समुद्र किनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यावरण स्नेही धोरणातून भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेलं हे यश प्रेरणादायी आहे। आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा ब्लू फ्लॅग इंडिया या संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्लू फ्लॅग पायलट दर्जा हे किनाऱ्याला मिळालेले उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र आहे। ज्या किनाऱ्यावर हा ध्वज फडकतो तो किनारा जगातील सर्वोत्तम आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो। ब्लू फ्लॅग पायलट दर्जा मिळाल्यामुळे श्रीवर्धनसह इतर 4ही समुद्र किनारे ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी सज्ज झाले। महाराष्ट्रातील
पर्णका बीच डहाणू पालघर, श्रीवर्धन बीच रायगड, नागाव बीच रायगड, गुहागर बीच रत्नागिरी आणि लाडगर बीच रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यांना मिळालेलं हे यश म्हणजे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामाची पावती आहे। भविष्यात आपल्या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल असा विश्वास महिला आणि बालविकास महाराष्ट्र राज्यमंत्री अदितीताई तटकरे यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर्फे ऑगस्ट 2025 महिन्यात घेण्यात आलेल्या द्वितीय वर्ष MBBS परीक्षेमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं उत्तुंग यश मिळवलं। या संस्थेचा निकाल महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 100% लागलाय। सन 2024 या वर्षी झालेल्या प्रथम वर्ष MBBS परीक्षेमध्ये देखील महाविद्यालयाचा निकाल राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 99% इतका लागला होता। या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे उद्योग मराठी भाषा मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद तसेच सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं। यावेळी आमदार किरण भैया सामंत, तालुका प्रमुख बाबू भाप, तालुका प्रमुख बंड्या शेठ साळवी, परशुराम कदम आदी उपस्थित होते। राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांनी जर्मनी दौऱ्यावरून परतताच थेट मंडणगड येथे जाऊन उद्या होणाऱ्या नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटनासंदर्भात मध्यरात्री 12 वाजता पाहणी करून आढावा घेतला। या पाहणी दरम्यान प्रभारी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनोद जाधव, कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुखदेव तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांना घायवळ यांच्या शस्त्र परवाना प्रकरणी क्लीन चिट दिली आहे। नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अशा प्रकारचा शस्त्र परवाना दिला गेलेला नाही, त्यामुळे मंत्री योगेशदादा कदम यांच्यावर कारवाईचा प्रश्नच येत नाही। पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सदर शस्त्र परवाना नाकारल्यानंतरही गृहराज्यमंत्री यांनी शस्त्र परवान्यासाठी मंजुरी दिल्याचा आरोप करत विरोधकांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळली। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।